नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. सुप्रभात तुम्हाला सगळ्यांना. आता आपण नामस्मरणाचे बरेच व्हिडिओ झाले आहेत आपले. ॲफर्मेशन कसं लिहावं, कसं बोलावं, हे ह्याविषयी सगळ्यांना मी सांगितले. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे पॉझिटिव्ह विचार नेहमी कसे ठेवावे, कारण हे सगळं हे बेस आहे, त्याचा बेसिक आहे. हे जर तुम्ही आधी आत्मसात केलं किंवा केलं तर तुम्हाला पुढे खूप त्याचा प्रत्यय छान येणार आहे. तर आज आपण थोडासा वेगळा विषय घेऊ. मी तुम्हाला म्हटलं होतं की माझं ब्युटी पार्लर होतं आणि मी त्याचं व्यवस्थित ट्रेनिंग वगैरे घेतलेलं होतं. माझं बेसिक ॲडव्हान्स झालेलं होतं. त्यामुळे मी जवळजवळ 23-24 वर्ष पार्लर चालवत होते. तर माझे बरेचसे म्हणजे अनुभव म्हणण्यापेक्षा मला बरंचसं त्यातली माहिती आहे, कारण मी व्यवस्थित ट्रेनिंग घेतल्यामुळे आणि मी क्लासेस पण घेत होते. तर मला आता त्याविषयी थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे. हा बायकांना खूप याचा उपयोग होणार आहे, म्हणजे लेडीजना खूप, म्हणजे पुरुषांना पण होणार आहे. आजकाल असं काही नाही आहे की बायकांनी छान दिसावं, पुरुष पण छान दिसायला पाहिजे. तर पहिलं मी सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी ही वयाच्या 30व्या वर्षापासून तुमचे आतून सुरुवात होते. म्हणजे जे काही आपल्याला रिंकल्स वगैरे हे 40शी नंतर 50शीच्या आसपास दिसायला लागतात चेहऱ्यावर, किंवा म्हणजे कपाळावर वगैरे आधी प्रथम दिसायला लागतात. पण त्याची सुरुवात साधारण 30व्या वर्षापासून होते. आणि 30व्या वर्षी तुम्ही जे खाणं पिणं असतं तुमचं, जे काय तुमचं रुटीन असतं, त्याचा सगळ्याचा इफेक्ट तुम्हाला पुढे 50शीला आल्यावर त्याचा इफेक्ट दिसून येतो. तर त्यामुळे जे कोणी लहान आहेत, माझे व्हिडिओ बघतायत, किंवा मोठे कोणी असतील म्हणजे 50-60च्या आसपासचे, आणि त्यांच्या घरात कोणी 30-40च्या अशा मुलं आहेत, तर त्यांना हे सांगा तुम्ही, किंवा त्यांच्याकडनं म्हणजे हे त्यांनी केअर तेव्हापासनं केली पाहिजे. त्यांचं खाणं पिणं आहे ते तेव्हापासनं त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ठेवलं पाहिजे, म्हणजे केलं पाहिजे, खाणं पिणं घेतलं पाहिजे. तर आता तुम्हाला सांगते की साधारण काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं. पहिलं म्हणजे तुम्हाला आता हे सगळ्यांना माहीत असेल, कारण बऱ्याचशा ह्याच्यातनं सांगतात असं. तर किंवा तुम्ही ज्या पार्लरमध्ये जाता ते पार्लरवाले पण तुम्हाला सांगतात हे सगळं. तर क्लिन्झिंग हे व्यवस्थित झालंच पाहिजे चेहऱ्याचं, कारण आपले जे चेहऱ्याचे पोर्स असतात त्याच्यात जर घाण अडकून राहिली तर आपल्या स्किन एकदम डल व्हायला लागते थोड्या दिवसांनी. त्यामुळे क्लिन्झिंग झालं पाहिजे. म्हणजे क्लिन्झिंग, त्याच्यानंतर क्लिन्झिंग झाल्यावर मॉइश्चरायझर करायचं असतं. मॉइश्चरायझिंग झालं पाहिजे. त्याच्यानंतर सनस्क्रीन हे लावायलाच पाहिजे. कारण आता लोक काय म्हणतात, आम्ही घरात असतो, आम्ही काय कुठे बाहेर जात नाही, किंवा बाहेर जाणारे लावतात पण घरात असल्यावर शक्यतो नाही लावत. तर असं नका करू. हे 3 गोष्टी तर तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला करायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्याच्यानंतर तुमचं खाणं पिणं व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे सगळे फ्रूट्स वगैरे तुमच्या पोटात गेले पाहिजेत, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत. म्हणजे असं अगदी लक्ष देऊन नाही, पण आपल्याला आपण जे जंक फूड खातो बाहेर, ते ठीक आहे बाबा, आठवड्यातनं 1-2 वेळा, किंवा ऑफिसला जाणाऱ्या मुलं असतील तर त्यांच्या ऑफिसच्या पार्ट्यांमध्ये हे सगळं खाणं पिणं होतं. पण जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा पूर्ण आहार म्हणजे चौरस आहार कसा मिळेल ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. म्हणजे जे तुमचं खाणं पिणं असतं, जे तुमचं रुटीन असतं, त्याचा इफेक्ट तुम्हाला 50व्या वर्षी वगैरे दिसत असतो. त्याच्यानंतर म्हणजे हे तसं बेसिक झालं. तुम्हाला क्लिनिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन हे लावायलाच पाहिजे. बरं, मला दुसरं एक सांगायचं आहे की आपण फेशियल करतो, ब्लीच करतो, पार्लरमध्ये जाऊन शक्यतो करतात, किंवा आजकाल तर सगळं मिळतं रेडीमेड, त्यामुळे घरी आणून सुद्धा बरेच लोक करतात. तर मला असं सांगायचं होतं, माझ्या पार्लरमधला असा अनुभव आहे मला की फेशियल आणि ब्लीच करायला ह्या ज्या यंग जनरेशनच्या मुली असतात ना, त्या खूप कमी आहेत. म्हणजे त्या खूप जास्त यायच्या पण फेशियल नाही करायच्या. त्यांचं कसं असायचं की आता संध्याकाळी पार्टी आहे, किंवा संध्याकाळी एखाद्या कुठे फंक्शन आहे, आपल्याला जायचं आहे आणि वेळ नाही आहे, तर त्या पटापट येणार पार्लरमध्ये आणि सांगणार मला ब्लीच कर.
ब्लीच केलं की ठीक आहे म्हणे, झालं आता म्हणजे चेहरा चांगला दिसतो, ठीक आहे. पण आम्ही त्यांना नेहमी सांगायचो की तुम्ही नुसतं ब्लीच करू नका, त्याच्यावर तुम्ही फेशियल पण करत जा. आणि ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण ब्लीचमध्ये अमोनिया आणि हायड्रोजन पॅरेक्साईड असतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही ब्लीच जेव्हा लावता ना त्यावेळेला तुमच्या चेहऱ्याची जी लव असते, लव म्हणजे बारीक केस असतात जे चेहऱ्यावर, त्या केसांचा रंग बदलून तो साधारण गोल्डन असा, सोनेरी टाईप असा गोल्डन होतो. आणि मग त्यामुळे तुमचा चेहरा ना उजळलेला दिसतो. म्हणजे तसा उजळत नाही, पण हा उजळलेला का दिसतो की तुमच्या चेहऱ्याची लव सगळी सोनेरी होते, त्यामुळे एक अशी गोल्डन झाक मारते चेहऱ्यावर. आणि चेहरा असा मखमली वेल्वेट सारखा छान दिसायला लागतो. आणि त्यामुळे चेहरा उजळलेला दिसतो. आणि काय होतं की तुम्ही रेग्युलर म्हणजे त्याच्यावर जर मसाज न घेता, फेशियल न करता नुसतं ब्लीच करत राहिला, तर कालांतराने तुमच्या जे शरीरात नॅचरल ऑइल आहे ते ऑइल हळूहळू कमी व्हायला लागतं, आणि मग स्किन ड्राय पडायला लागते. आणि स्किन ड्राय पडली की ती काळवंडलेली दिसते, म्हणजे त्याच्यातला ग्लो जातो पूर्ण. तर मग मी नेहमी सांगत असते, म्हणजे मी सांगायची मी मुलींना की नुसतं ब्लीच करू नका. नाही नाही मॅडम, आम्ही घरी जाऊन क्रीम वगैरे लावतो असं म्हणायच्या. आणि काय शेवटी काय असतं की फेशियलचे रेट पण जास्त असतात, आणि ब्लीच करायला खूप पैसे पण लागत नाहीत, त्यामुळे पटापट होऊन ब्लीच केलं की चेहरा चांगला पण दिसतो. आणि त्यांचं जे काय फंक्शन आहे किंवा जे काय पार्टी बिर्टी आहे त्यावेळेला त्या उठून दिसतात. पण म्हणून मी तुम्हाला सांगते की रेग्युलर असं करत जाऊ नका. आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी केलं तर ठीक आहे, पण घरच्या घरी असं स्वतःहून काही माहिती नसताना असं करू नका, नाही तर तुमच्या स्किनची खूप खूप हानी होईल. कारण मी माझ्या स्वतःच्या पार्लरमध्ये बघितलेलं आहे. माझ्याकडे एक यायची बाई, तर ती नेहमी ना तिला म्हणजे 15 दिवस तिला फेशियल खूप आवडायचं आमच्याकडचं, त्यामुळे ती फेशियलला यायची. आणि 15 दिवसांनी जरी परत फेशियलला आली ना तरी ती आम्हाला सांगायची ब्लीच करा. तर मी काय सांगायची त्यांना की अहो ब्लीच केलेलं आहे तुमचं 15 दिवसापूर्वी, आणि ते दिसतंय म्हणजे केस सगळे गोल्डन गोल्डन दिसत आहेत, तर तुम्हाला आता ब्लीच करायची काही गरज नाही, तुम्ही फेशियल केलं तर. म्हणजे मी असा विचार करायची मला पैसे मिळतात म्हणून मी दुसऱ्यांच्या स्किनशी नाही ना खेळू शकत. तर मग मी तिला असं सांगायचे की नका करू म्हणून, पण ती म्हणायची नाही नाही, ब्लीच आणि फेशियल एकदम केलं की तो वेगळा ग्लो येतो. खरंच आहे, तो वेगळा ग्लो येतो, कारण तुमचे केस सगळे सोनेरी होतात आणि त्याच्यावर तुम्ही मसाज करता, त्यामुळे असं ग्लो येतो छान एक. पण मला असं वाटायचं म्हणजे एवढं 15-15 दिवसांनी ब्लीच नाही करायला पाहिजे. आणि कालांतराने तिच्याच म्हणजे मग नंतर मी काही म्हणजे वर्ष झाली आता बंद केलं पार्लर. तर मला ती भेटली होती, तर तिच्या संपूर्ण ड्राय पडून स्किन अशी काळवंडलेली पूर्ण, आणि ना तिला असे मस आलेले चेहऱ्यावर, म्हणजे असे सगळीकडे असे काळे 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 मस दिसत होते. तर म्हणजे आता त्यामुळे आले की नाही माहीत नाही, पण स्किन नक्कीच ड्राय पडते आणि काळवंडते, हे सारखं सारखं केलं तर. त्याच्याबरोबर तुम्हाला मग घरी पण सगळे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, म्हणजे सतत मॉइश्चरायझर लावलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. आता हे ॲक्टर्स लोक वगैरे त्यांना तर करावं लागतं, ते करतात, पण त्याबरोबर त्यांची सगळी काळजी ते घेतात घेतात म्हणजे त्यांच्याकडे त्यांचे असिस्टंट असतात, ते सगळं त्यांची काळजी घेतात, आणि त्यामुळे त्यांचा चेहरा चांगला राहतो. पण मला असं वाटतं, जर आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात बघा की आपली स्किन खूप काळवंडते, बाहेर न जाऊन आलो तरी चेहरा किती काळवंडलेला दिसतो. तर मग अशा वेळेला मी तुम्हाला घरगुती उपाय सांगते थोडेसे. आता हे बघा, घरगुती उपाय करतो ना आपण, त्यावेळेला त्याला सातत्य पाहिजे. सातत्य म्हणजे पाहिजे म्हणजे तुमचं सतत करायला पाहिजे तुम्ही ते. असं नाहीये आता केमिकल्स तुम्ही केले, केमिकल्सचे उपाय केले, ते कसं आत्ता केलं पटकन ग्लो आला म्हणजे छान दिसलं. हे तुम्ही करत 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 जाल त्यावेळेला तुम्हाला ते हळूहळू त्याचा इफेक्ट दिसायला लागतो. पण हा हे असतो म्हणजे हानिकारक नसतो, तुमच्या स्किनला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर आता बघा, आता काळवंडलेली स्किन असते किंवा चेहरा काळवंडलेला असतो,
किंवा जे आजकाल काय म्हणतात ते काळे काळे डाग येतात चेहऱ्याला, पिगमेंट होतं, तर त्याच्यासाठी तुम्ही आता हे बऱ्याच जणांना होतं आणि बऱ्याच जणांचं जेव्हा जायचं तेव्हाच जातं. तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या चेहऱ्यावर जवळजवळ 25 वर्षापूर्वी ते बटरफ्लायमध्ये येतं. मी बटरफ्लाय म्हणजे हे असं गालावर येतं, इथे येतं आणि इथे येतं, असं काळे काळे डाग येतात ते, आणि ते जायला खूप खूप वेळ लागतात. माझे हळूहळू हळूहळू करून गेले. कितीही मला आता माहीत होतं, मी पार्लर त्यावेळेला चालवत होती, पण माझे ते डाग झाले. मी खूप डॉक्टरांकडे वगैरे पण गेले, पण नाही गेले ते डाग. म्हणजे गेले, पण कालांतराने हळूहळू हळू गेले. तर त्याच्यासाठी तुम्ही केमिकल्स वगैरे जास्त वापरू नका. आजकाल ते डागांसाठी पील करायला सांगतात. पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही डर्माटॉलॉजिस्टकडे जाऊन जर काही ट्रीटमेंट घेतली तर ते काळजीपूर्वक तेवढी ट्रीटमेंट करतात आणि त्याच्यानंतर लावायला क्रीम वगैरे पण देतात. पण आपला टोमॅटो आहे, आपण टोमॅटो कापतोय, टोमॅटोचा ज्यूस तुम्ही लावला ना तरी म्हणजे, आणि हे सातत्याने मी सांगते ना, रेग्युलर करायला पाहिजे. टोमॅटोचा ज्यूस लावला ना आणि एक 10 मिनटं ठेवलं, 10-15 मिनटं, आणि चेहरा स्वच्छ थंड पाण्याने, गार पाण्याने धुवायचा. तुमचं काळपटपणा हळूहळू कमी होतो, पण हे तुम्हाला रेग्युलर करायला पाहिजे. किंवा जर तुम्हाला टोमॅटो घ्यायचा एक अर्धा कापून, त्याच्यावर थोडीशी साखर टाकायची आणि साखर टाकून तो टोमॅटो आपण चेहऱ्याला स्क्रब करत 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 एक 2-5 मिनटं असं हळूहळू, म्हणजे आताची साखर खरखरीत असते त्यामुळे जोरजोरात नाही घासायचं, हळूहळू हळूहळू हळू करायचं. आणि त्याच्यानंतर एक 10 मिनटं तसंच ठेवायचा चेहरा आणि गार पाण्याने धुवून टाकायचा. हे झालं तुमचं टोमॅटो एक, म्हणजे तुमची काळवंडलेली त्वचा व्यवस्थित होण्यासाठी. त्याच्यानंतर जर तुम्हाला एक छान इफेक्ट, म्हणजे चेहरा असा उजळलेला पाहिजे असेल, तर तुम्ही एक बटाटा घ्या. बटाट्याला सालं काढून अर्धा बटाटा किसायचा. किसून झाला की त्याचा ज्यूस काढायचा. तो ज्यूस काढून झाला की त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा. लिंबाचा रस आणि बटाट्याचं, पण हे दोन्ही पातळ असल्यामुळे ते लावायला जमत नाही, किंवा ते लावलं तर चेहऱ्यावर राहत नाही, ते ओघळ येतात चेहऱ्यावर. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही डाळीचं पीठ टाका आणि म्हणजे थोडीशी पेस्ट होईल एवढं, आणि ते सगळं मिश्रण चेहऱ्याला लावा. कसंच 10-15 मिनटं ठेवा आणि गार पाण्याने धुवून टाका. बघा तुमच्या चेहऱ्याला या आठवड्यातनं कमीत कमी 3 वेळा तरी करा, 3 वेळा 4 वेळा करा, आणि बघा तुमचा चेहरा उजळलेला तुम्हाला म्हणजे जाणवेल. त्याच्याबरोबर तुम्ही रेग्युलर, म्हणजे जे आपण साबण वगैरे वापरतो, किंवा तुम्ही फेसवॉश वापरत असाल, डॉक्टरांनी तुम्हाला काही सजेस्ट केला असेल तर तुम्ही तो जरूर वापरा. पण असे वेगळे वेगळे साबण वापरण्यापेक्षा तुम्ही ना, मसुराची डाळ असते, म्हणजे जी लाल डाळ असते ना, त्याचं एक अर्धी वाटी डाळ घ्या. आणि ती ना म्हणजे आता धुवून वाळवली की ते पीठ टिकत नाही, म्हणून ती ना असं मलमलच्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या. म्हणजे त्याला जर काही पावडर बिवडर लावलेली असेल तर ती निघून जाईल. आणि ती डाळ ना तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करा. तर ती डाळ बारीक केली की त्या डाळीमध्ये, आता समजा अर्धी वाटी डाळ घेतली तर त्याच्यात एक पाव चमचा हळद टाका, आणि ते मिश्रण सगळं हलवून एका बाटलीत भरून ठेवून द्या. आणि ज्या वेळेला तुम्हाला, म्हणजे तुम्ही आंघोळीला जाताना, तर त्यावेळेला ते मिश्रणात कच्चं दूध घाला. कच्च्या दुधामध्ये त्याची पेस्ट बनवा. एक 5 मिनटं ठेवून द्या असंच, कारण ती डाळ अशी फुगते, म्हणजे अशी फुलते. आणि मग ते मिश्रण आहे ते तुम्ही चेहऱ्याला लावा. चेहऱ्याला लावल्यावर 10 मिनटं तरी चेहरा तसाच राहू दे, म्हणजे ते सुकलं जरासं, म्हणजे असं अगदी पूर्ण ड्राय होऊन नाही द्यायचं. थोडंसं असं आपण असं केलं की आपल्याला समजतं की ते सुकत आलंय म्हणून. आणि मग पाण्याचा हात घेऊन, आंघोळीला जाल तेव्हा पाण्याचा हात घेऊन हळू 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 असं स्क्रब करत 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 चोळत चोळत, म्हणजे घसा घसा घासायचं नाही, असं चोळत 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 तुम्ही चेहरा स्वच्छ करून टाका. ह्याच्यावर तुम्हाला साबण लावायची गरज नाही, काही लावायची गरज नाही. मसुराच्या डाळीमुळे तुमची त्वचा उजळते, सॉफ्ट होते, आणि जर काळवंडलेली असेल तर ती पण चांगली व्यवस्थित होते. तर हे तुम्ही अगदी लहान मुलांना, म्हणजे अगदी टीनेजरच्या मुली किंवा मुलं आहेत तर त्यांनाही वापरू शकता, कारण ह्याच्यात केमिकल्स काहीच नाही आहे. मसुराची डाळ अतिशय अतिशय उत्तम आहे. मग मसुराच्या डाळीमध्ये
तुम्ही अजून थोडेसे तांदूळ टाकलेत ना आपले पेस्ट करता म्हणजे त्याचे बारीक करताना, तर मग हे दोन्ही मिक्स करून म्हणजे अर्धी वाटी जर डाळ घेतली तर त्याच्यात एक मोठा चमचाभर तांदूळ टाकायचे आपले आणि त्याची पावडर करून ठेवून द्यायचं. आणि तुम्ही आंघोळ करताना हां, आता सकाळी सगळ्यांना एवढा वेळ नसतो की आधी भिजवून ठेवा किंवा हे करा. मग तुम्ही एक काम करा, जेव्हा तुम्हाला संध्याकाळी वेळ आहे किंवा जेव्हा तुम्ही ऑफिसला जाणारे असतील तर ते घरी संध्याकाळी आल्यावर तर तुमचं काम करता करता स्वयंपाक करता करता तुम्ही हे करू शकता. म्हणजे अगदी काय झोपतानाच करायला पाहिजे मग तेव्हा परत आपल्याला कंटाळा येतो, कारण सबंध दिवस काम केलेलं असतं. मग असं वाटतं आता कुठे करायचं, मग जाऊ दे असं होतं ना. तुम्ही आल्यावर करून ते भिजवून ठेवा. कच्चं दूध थोडंसं काढून ठेवा, ते भिजवून ठेवा आणि तुमचा स्वयंपाक वगैरे करता करता तुम्ही लावून टाका चेहऱ्याला. एक 10 मिनिटं झाली की थोडंसं स्क्रब करत करत धुवून टाका. आणि हे धुतल्यावर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं. मॉइश्चरायझर लावण्याची अगदी व्यवस्थित पद्धत मी तुम्हाला सांगते की मॉइश्चरायझर हे नेहमी म्हणजे बायका काय करतात, मॉइश्चरायझर लावायचं ना, आंघोळ करतात, मग तिथून आंघोळ करून बाहेर आल्यावर थोडंसं इकडे तिकडे करतात, काहीतरी कामं असतील ती करतात आणि मग जेव्हा आरशासमोर जाऊन मग ते मॉइश्चरायझर लावतात. तर तसं नाही करायचं. जर तुमच्याकडे जर ठेवायला जागा असेल तर तुम्ही तुमच्या बाथरूममध्येच मॉइश्चरायझरचं तुमचं जे काही ट्यूब आहे किंवा काय बाटली असेल ती ठेवा. आंघोळ झाली, चेहरा आणि घसा घसा पुसायचा नाही, चेहरा असा टिपला तुम्ही की त्याच्यानंतर त्याचा ओलावा जो त्याला असतो ना, त्याच वेळेला तुम्ही त्याच्यावर मॉइश्चरायझर लावा. कारण पूर्ण चेहरा वाळला, कारण तुम्ही बाहेर गेलात की त्याच्यावर धूळ बसणार, कारण हवेमध्ये प्रचंड धूळ असते, तर त्याच्यावर धूळ बसणार. ती धूळ बसली की तुमचे जे हे आहे पोर्स आहेत त्याच्यावरती धूळ बसून जाते सगळी. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळाने लावलं मॉइश्चरायझर तर, आणि आंघोळ केल्या केल्या तुम्ही जर मॉइश्चरायझर लावलं ना तर काय होतं की हा जो आपल्या स्किनमध्ये ओलावा असतो, आपण काय स्किन ह्यानी टॉवेलनी अशी घसाघसा चेहऱ्याची पुसत नाही, अशी टिपली आपण असं असं पुसलं चेहरा की नंतर लगेच मॉइश्चरायझर लावलत ना तुम्ही, तर काय होतो जो चेहऱ्याचा ओलावा आहे, म्हणजे आपण आंघोळ केल्यामुळे स्किन ओली होते त्यामुळे चेहऱ्यात असा ओलसरपणा असतो ना, ओलावा असतो, तर तो ओलावा टिकून राहतो कारण त्याच्यावर एक लेअर मॉइश्चरायझरचा येतो आणि तो ओलावा आतल्या टिकून राहतो आणि मग तुमची स्किन सॉफ्ट राहते. त्यामुळे मॉइश्चरायझर लावायची ही योग्य पद्धत आहे. तर तुम्ही मसुराच्या डाळीचा हा एक प्रयोग करून बघा, तुम्हाला खूप छान इफेक्ट येईल. अगदी मी म्हणते की एक 15 दिवस पण नको, 7 दिवस करा. 7 दिवस, 7 दिवस हा प्रयोग करून बघा मसुराच्या डाळीचा. आणि मग हे बघा म्हणजे आता मी तरी स्वतः मॉइश्चरायझर लावते मी, पण मॉइश्चरायझर लावते, नंतर हे लावते, सनस्क्रीन लावते रोज. पण मला स्वतःला ना खोबरेल तेलावर खूप विश्वास आहे. खोबरेल तेल रात्री झोपताना, हां आता ज्यांना पिंपल्स आहेत किंवा हे टीनेजर मधले मुलं मुली आहेत त्यांनी हे सगळं करताना म्हणजे विचार करून करा, कारण त्या ह्याच्यात आपल्या ज्या ऑइल ग्लँड असतात ते जास्त कार्यरत असतात, त्यामुळे ऑइल खूप बाहेर येत असतं. मग स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, हे सगळं बघून तुम्ही करा. पण आंघोळ केल्यावर सगळ्या अंगाला तुम्ही हे लावलं ना, चेहऱ्याला मात्र मॉइश्चरायझर लावा, पण तुम्ही खोबरेल तेल लावलंत ना, सुंदर आहे, त्याच्यापेक्षा काहीही चांगलं नाही. मसाज सुद्धा करायला, तुम्हाला फेशियलचा मसाज करायचा असेल तर तुम्ही खोबरेल तेल थोडं हातावर घेऊन त्यांनी रोज रात्री झोपताना, म्हणजे एक 50च्या नंतर 50-60च्या आसपास जे आलेले बायका आहेत त्यांनी रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करून त्याला खोबरेल तेलाने थोडासा मसाज म्हणजे रोज काय असं घासून घासून नाही करायचा, थोडा मसाज करा आणि एक थोडा वेळ जाऊ दे आणि मग त्यानंतर झोपायच्या आधी टिश्यू पेपरनी किंवा एक मलमलचं कापड ठेवा आणि त्याने नुसतं असं टिपल्या टिपल्यासारखं करा. म्हणजे कसं आहे खूप पुसायचं नाही, पण वरती जर थोडंफार तेल असेल तर ते सगळं टिपून घ्या आणि शांत झोपा. बघा तुम्ही हे पण 7 दिवस करून बघा, किती छान वाटेल. किंवा आंघोळीला जायच्या आधी ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांना, आणि आता ज्यांच्याकडे वेळ नसेल त्यांना नाही, मग
ते फक्त सुट्टीच्या दिवशी करू शकतात. ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी खोबरेल तेल घ्या, हाताला, पायाला, मानेला, तोंडाला सगळीकडे खोबरेल तेल लावा छान, म्हणजे त्यांनी मसाज करा. आणि त्याच्यानंतर आपलं मसुराच्या डाळीच्या पिठाचं पॅक सारखं ते लावा आणि आंघोळ करा. बघा तुम्हाला 7 दिवस असं रेग्युलर करा, तुम्ही किती फ्रेश आणि चांगले दिसता. लोक तुम्हाला म्हणतील काय चेहऱ्याला काय करतेस का तू आणि तुझा चेहरा चांगला दिसतोय असं म्हणतील की नाही बघा. तर हे सगळे घरगुती उपाय आहेत, ह्याच्यावर पण मी अजून उपाय सांगेन. आणि मला दुसरं एक सांगायचं, जर तुम्हाला खरंच फेशियलचा मसाज म्हणजे कसा करायचा घरी, घरच्या घरी, आता आपण फ्रूट फेशियल करू शकतो. मी तुम्हाला खोबरेल तेलाचं सांगितलं ते पण आपण रोज करायचंच आहे. त्याच्यानंतर फ्रूट फेशियल करू शकतो, किंवा मग तुम्ही जर कोणतं क्रीम तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला त्याचा मसाज करायचा असेल तर त्या मसाजच्या स्टेपसुद्धा मी तुम्हाला दाखवीन. आणि तुम्हाला घरच्या घरी फेशियल करता येईल आणि करावं, कारण का हे ताण तणाव आणि बाहेरचं सगळं पोल्युशन वगैरे ह्याच्यामुळे आपली स्किन खूप खराब होत असते. जर तुम्हाला स्किन चांगली ठेवायची असेल तर स्किनची बेसिक काळजी घ्यायला आधी शिका. आणि जर जे कोणी बाहेर जात आहेत, म्हणजे आता ऑफिसला जात आहेत आणि ऑफिसला जाताना थोडंफार आजकाल मेकअप आणि हे करावंच लागतं, कारण आपल्याला प्रेझेंट करायचं आहे, आपल्याला प्रेझेंट तिकडे करायचं आहे म्हटल्यावर, आपल्याला 4 लोकांच्यात जायचं आहे म्हटल्यावर व्यवस्थितच राहावं लागतं. तर तुम्ही करा, जरूर करा. पण तुम्ही घरी आल्यावर ते सगळं काढायची जबाबदारी, म्हणजे काढत जा नेहमी, कारण असा मेकअप चेहऱ्यावर ठेवून झोपत जाऊ नका. संपूर्ण मेकअप काढायचा. आता ह्याला सुद्धा मी तेच सांगते की खोबरेल तेल घ्या, सगळ्या चेहऱ्याला लावा, डोळ्याला वगैरे असं सगळीकडे लावून घ्या. कॉटन घ्या आणि कॉटननी सगळीकडे डोळे एक 5 मिनिटं तेल राहू द्या. कॉटननी सगळं तेल असं मेकअप पुसून घ्या. असं एकदा दोनदा करून टाका. त्याच्यानंतर तुमचा जो फेस वॉश असेल, जे काय रेग्युलर तुम्ही वापरत असेल, त्यांनी स्वच्छ करा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. आणि रात्री तर काय आता हे लावायचं गरज नाही आहे, सनस्क्रीन वगैरे. मॉइश्चरायझर लावा आणि छान झोपा. बघा तुमची स्किन चांगली राहील. आणि खरंच तुम्हाला जर फेशियलचे मसाज शिकायचा असेल, म्हणजे तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर मी जरूर देईन. कारण म्हणजे मसाज करताना कुठून कसा करावा, नंतर फ्रूट फेशियल करायचं असेल तर काय काय करावं, फ्रूटमध्ये पण स्क्रब कसलं होऊ शकतं, किंवा कोणते मिक्स फ्रूटचं फेशियल करावं, त्याचा पॅक कसा लावावा, ह्याच्याविषयी मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन. आणि तुम्ही घरच्या घरी फार सुंदर दिसू शकता. आणि आपण आता ह्याच्या पुढे पुढचा काय तुमचा, जर तुम्हाला ज्या काही विषय हवा असेल किंवा तुम्हाला जर काही माहिती करून घ्यायची असेल तर मी नक्की सांगेन. तर तुम्ही मला मेसेजमध्ये सांगा तुम्हाला काय काय पाहिजे किंवा काय शिकायचं आहे, ते मी नक्की तुम्हाला सांगेन. धन्यवाद.